सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्पेशल ऑफिस ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है, वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर, 944 आपका नंबर दे दो ना सर। 944 726 7758 सर। सर एक काम कीजिए, आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं, एक और 944726778 सर एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्डिंग करेंगे। सुनो हाँ यस सर, यस सर, 47267758। यस सर, यस सर, यस सर। ओके थैंक यू। हेलो, हाँ मैं दे रहा हूँ, घेतला नंबर करतील तुम्ही, आपको कॉल आएगा। हेलो, आपको कॉल आ जाएगा। हेलो क्या रहे? हाय भैया, हाय। अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदा उत्खननावर कारवाई करीत असताना एक महिला IPS अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या। त्यावरून महिला IPS आणि त्यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात। अनेकदा ते विविध घडामोडींवर प्रतिक्रिया देताना दिसतात। मात्र सध्या अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदा उत्खननावर कारवाई करत असताना एका महिला IPS अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। दरम्यान या व्हिडिओवर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। या व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी अजित पवारांना कसं घेरलं, या व्हिडिओची इतकी चर्चा का होतीये त्याविषयी जाणून घेऊया। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबवण्याच्या सूचना द्याव्यात यासाठी अजित पवार यांना फोन केला होता। महिला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, मी तुम्हाला कारवाई थांबवण्याचा आदेश देतो। तहसीलदारांना सांगा की अजित पवारांचा फोन आला होता, मला उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई थांबवण्यास सांगितले। त्यावर प्रत्युत्तर देत महिला अधिकारी म्हणाल्या, सर तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा। यावेळी अजित पवार महिला अधिकाऱ्यावर संतापल्याचे दिसून आले। ते म्हणाले, मी तुमच्यावर कारवाई करेन, तुम्ही मला सांगत आहात की थेट कॉल करा, तुमचा नंबर द्या, मी कॉल करतो। या संभाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। यावर सुषमा अंधारे प्रतिक्रिया देत म्हणाल्या, अधिकाऱ्यांना झापणे, पदाचा रुबाब दाखवणे, कधी शिवीगाळ करणे याबाबतच्या बातम्या आतापर्यंत फक्त संजय सिरसाट, संजय गायकवाड, अनिल बोंडे, गीता जैन, संतोष बांगर, अमित साटम, प्रशांत ब, मेघना बोर्डीकर यांच्याबाबतच येत होत्या। पण असे का होते त्याचा उलगडा आज झाला। सरकारच गुंडांना अभय देणारे असेल तर त्यात सामील असणाऱ्या मंत्री किंवा आमदारांकडून अपेक्षा वेगळी ती काय करायची, असंही त्या म्हणाल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.